भिवंडी तालुका चिंबीपाड़ा गांव आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाला के शैक्षणिक वर्ष 2026-2027 का शाला प्रवेश उत्सव दिन का आयोजन मुख्य अध्यापक SR कदम व शिक्षक वर्ग द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर चिंबीपाड़ा सरपंच अतीश कदम, समाज सेवक BD पाटिल, उप सरपंच आनंद मुंडे, माजी सभापति कृषि उत्पन्न समिति चंद्रकांत जाधव, तानाजी लहांगे सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल व विद्यार्थी उपस्थित थे। मी सर्वांचं या शैक्षणिक वर्षात आज बघितलं 2 तासांच्या गजरात आपण स्वागत केलं. पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाला आपण स्वागत करूया. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा.
आपली ही वर्षाची सुरुवात जशी उत्साहाने होते तसंच हे वर्ष सर्व विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी आम्ही सगळेच जण कटिबद्ध आहोत. आज आपण पाहतोय की आपल्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी अनेक पालक हे इथे उपस्थित आहेत की आपल्या मुलाला आपल्या मुलीला इथे ऍडमिशन मिळावं याच्यासाठी. आणि हे पाहून आम्हाला देखील खूप आनंद होतो. आमचं देखील ऊर आनंदाने भरून येतो, अभिमानाने भरून येतो की आपल्या शाळेत ज्या ठिकाणी मराठी शाळा बंद होतात आणि आपल्या शाळेत एवढे ऍडमिशन्स आहेत. मी प्रत्येकाला जे जे इथे आता आले पहिलीच्या तर सगळ्यांनाच आपण ऍडमिशन दिले, पण तेच ज्या वेळेला इतर वर्गाचे विद्यार्थी येतात तर त्यावेळेला मला कधीतरी असं सांगायला लागतं की बाबा तुमच्या गावातल्या शाळेत तिथे बघा, कारण आपल्या इथे बसण्याचा प्रॉब्लेम आहे. एका वर्गात 50 विद्यार्थी राहू शकतात, आपण 100च्या वरती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला अशी आपण विनंती करतो प्रत्येक वेळेला. पण आपल्या गावातली शाळा आहे आणि आपल्याला आपल्या गावातल्या शाळेतच प्रवेश मिळावा ही प्रत्येकाची, तुमच्यासहित माझी देखील तीच इच्छा असते की आपल्या गावातल्या शाळेत प्रत्येकाला प्रवेश मिळावा याच्यासाठी. आणि आपण सगळ्यांना प्रवेश दिला. जवळपास 9वीच्या 129 विद्यार्थ्यांची नावनोंदणी आपण जवळपास 50पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नावनोंदणी आपण करून घेतली. 6वीला तोच आपला प्रश्न आहे. 6वीला देखील आपण जवळपास 50 विद्यार्थ्यांची नावनोंदणी आतापर्यंत झालेली आहे. जी विद्यार्थी बाहेर जाऊ शकत नाही, ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आपण प्रवेश दिला यावर्षी. आपला यावर्षीचा रिझल्ट पाहिला 12वीचा तर तो 100% रिझल्ट आहे आपला. आणि 10वीचा देखील आपला रिझल्ट चांगला आहे. आणि आपण पर्सेंटेज वाईज जरी बघितलं ते सुद्धा आपले पर्सेंटेज 83% वाला आपला पहिला विद्यार्थी, मागच्या वर्षी 76% वाला, यावर्षी आपण त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे. 10वीचा सुद्धा तसाच आपला 83% वाला पहिला विद्यार्थी आहे आणि त्याचा नीट जेईईसाठी सुद्धा सिलेक्शन झालेलं होतं. ज्या वेळेला आपल्याकडे संख्या लिमिटेड राहते त्यावेळेला आपण नक्कीच मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण देऊ शकतो. पण जर ही संख्या ज्यावेळेला वाढते त्यावेळेला कुठेतरी त्या शिक्षकांना त्यांचा आवाज पोचताना, आत्ताच बघा आपल्या किती जण आहेत, जवळपास 60-70 जण बसलेले असतील. आपण जेव्हा 120चा विचार करू त्यावेळेला ते किती जण असतील. तर तो आमच्यासमोर खूप महत्वाचा ती समस्या आहे आणि त्याच्यासाठी आपले प्रयत्न देखील चालू आहेत. नवीन दुसरी वाढसाठी पाटील काकांनी जास्त मनावर घेतलेला आहे आणि फार त्यांनी पहिल्या दिवसापासून ते त्याच्याच मागे लागलेले. आपली शाळेचे व्यवस्थापन समिती आहे त्यांनी सुद्धा फार याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि त्याच्यासाठी आपण अगदी वरिष्ठ लेवलला सुद्धा आपण प्रयत्न केले. आपले पत्र पोहोचलेले आहे. वरच्या स्तरावर तो आज हा विषय आपल्याला याच्या पुढच्या काळात किती वाढची देखील मान्यता मिळेल. सगळ्यांना एकच विनंती आहे की आपल्या वसतिगृहात जे जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत त्यांना आपण नवीन वसतिगृहात प्रवेश दिलेला आहे. आपली शालेय इमारत देखील थोड्याच दिवसात आपल्याला ते देत आहेत. अंतिम टप्प्यात काम आहे. एक 10-15 दिवसात किंवा महिनाभरात आपल्याला मिळेल ही आशा आहे. जवळपास स्वच्छता झालेली आहे. काही छोटी मोठी कामं आहेत ती पूर्ण झाल्याशिवाय आपण घेऊ शकत नाही, म्हणून आपण थांबलो. पूर्ण झाल्याच्या नंतर आपण नक्कीच ते आपले सगळे विद्यार्थी हे नवीन बिल्डिंगमध्ये जातील. तर एकच तुमचं सगळ्यांचं सहकार्य, सगळ्या ग्रामस्थांचं सहकार्य, सगळ्या राजकीय पुढारी जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण ही शाळा एक चांगले याच्यापेक्षा चांगलं आपण शिक्षण इथे घेण्याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे आपला. सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि इथे थांबतो. सुस्वागतम. तर एवढंच सांगेन मी पालकांना की आता 10-15 दिवस त्याचा त्रास होईल छोट्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी. तर नक्कीच आपली सुद्धा जबाबदारी आहे की प्रत्येकाने आपल्या मुलाला, आपला मुलगा शाळेमध्ये काय करतो, काय शिकतो हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर प्रत्येक पालकाने मिनिमम नाही असतं तर महिन्याला एकदा येऊन बघितलं पाहिजे तर शाळेमध्ये काय चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. तर बस एवढंच सांगेन. इथं जर विद्यार्थी संख्या जर पाहिली अतिशय जास्त आहे. किंदीपाडा, भिनार आणि शिरोळ या ज्या आमच्या आश्रम शाळा आहे शहापूर प्रकल्पामध्ये इथे सर्वात जास्त विद्यार्थी आहेत.
काही ते जवळजवळ 80ची संख्या, प्रत्येक वर्गामध्ये 80ची संख्या आहे. कसं आहे इथे जर पाहिलं म्हणजे आम्हाला प्रवेश देताना विचार झाला तर मुलं कुठं बसवायची, कारण आमची क्षमता आहे 50 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. पण इथे जर कोणत्या पालकाला आमच्या विद्यालयात इथे शिक्षण द्यायला दिलं पाहिजे, हा हप्ता असतो तरी आम्ही बोलतो बा त्याला इथे प्रवेश द्या, पण विना सवलत किंवा डे स्कॉलर. पण आता आम्हाला दोन आम्हाला आता शाळेला मान्यता मिळालं नाही, म्हणजे आपलीपासून म्हणजे पिसे आणि आपली पिळेले या वर्षीपासून 8वीचे वर्ग सुरू होत आहे. म्हणजे इथला जो लोड आहे या भागातल्या मुलांना त्यांनी त्या ठिकाणी पिसे आणि पिळेले इथे प्रवेश घेण्यात यावे 8वीचे विद्यार्थी. म्हणजे ती पण शाळा याच्या पुढे 12वी पर्यंत ती पण शाळा जाणार आहे. याच्याचा आपण विचार केला आदिवासी विकासमध्ये आमच्याकडे अनेक योजना आहेत. पण तुमचा विद्यार्थी आपण जर दिला तुम्ही शाळेमध्ये तर त्याचं पूर्ण शिक्षण हे आम्ही करतोय. का त्यांनी BA होऊन दे, BCom होऊन दे, BSc होऊन दे, इंजिनियर होऊन दे, डॉक्टर होऊन दे किंवा परदेशामध्ये जाऊन शिक्षण करता, त्याची पूर्ण जबाबदारी हे शासन घेते. म्हणजे आम्ही घेतो आदिवासी विकास, त्याचा सर्व खर्च शिक्षणाचा राहण्याचा सर्व खर्च हा आम्ही करतोय. म्हणजे आदिवासी विकास आम्ही म्हणजे आमचा आदिवासी विकास, त्यालाही कुठलीही पालकांना खर्च करण्याची त्यांना आम्ही देत नाही, खर्च करावा म्हणून त्याची फी पूर्ण ही आम्ही भरतोय. म्हणजे आपल्याकडे आपल्या शहापूर प्रकल्पामध्ये जवळजवळ आपले 13 हॉस्टेल आहे. ज्या मुलाचे शिक्षण पुढचे शिक्षण घेण्याचे आहे त्यांनी आपले हॉस्टेल शासकीय हॉस्टेल आहे. भिवंडी आहे, कल्याण आहे, उल्हासनगर आहे, मीरा भाईंदर आहे, नवी मुंबई आहे, कल्याण आहे, किनोली आहे, मुरबाड आहे, अशा या शहापूर आहे. या ठिकाणी मुलांचे हॉस्टेल आहे. त्या ठिकाणी पण त्याची राहण्याची आणि शिक्षणाची सोयी केली जाते. त्याच्या पाहिजे आपल्याकडे नामांकित ही योजना चालू आहे शिक्षणाची, इंग्रजी माध्यम आणि दुसरी 1 9 त्या ठिकाणी पण आम्ही त्यांचे एप्रिलमध्ये आम्ही फॉर्म भरून घेतो. वाजत गाजत आणि खूप स्वागतमध्ये झालेला आहे. मला एवढं सांगायचं आहे का आज पहिला आयुष्याचा सण जो आहे, पहिलीच्या मुलाचा जो आहे तो त्याच्या आयुष्यात चांगलं घडण्याचा क्षण हा पहिला साजरा झालेला. आज सर्व विद्यार्थी आणि पालक आणि त्यांच्या आई आज इथे सर्व उपस्थित जास्त दिसतात त्यांच्या आई. ज्या आईना मला सर्वांना एक सल्ला आहे का आपला विद्यार्थी जो आहे तो आज पहिला दिवस शाळेमध्ये आणि तो वाजत गाजत स्वागत मध्ये सर्वांनी त्यांच्या सहकार्याने एकदम सुंदर कार्यक्रम झाले शाळेत. आपल्या आईने त्या मुलाला सकाळी उठवणं, त्याची आंघोळ करणं, त्याला शाळेत पाठवणं, त्याची सगळी व्यवस्था करणं ही आईची जबाबदारी. पण मला एवढं म्हणायचंय का त्या पालकाची सुद्धा जबाबदारी. आज मला इथे पालक खूपच कमी, आणि ही परिस्थिती आहे का पालक आपल्याला खूप कमी दिसतात. आईची जबाबदारी ही पहिल्यापासून. आज हा मुलगा पहिलीला प्रवेश घेतला, पहिलीला शाळेला पहिला दिवस आला. पहिल्या दिवसापासून साहेबांनी सांगितलं का 12वी पर्यंत म्हणजे 6 ते 12 म्हणजे 18 वर्षाचं होईपर्यंत ह्या शाळेत शिकणार आहे. आपली एवढी जबाबदारी आहे का आपला मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत. साहेबांनी सांगितलं, सूचना साहेबांनी खूप सुंदर दिलेल्या आहेत का आपल्या मुलाला भेटण्यासाठी आल्याच्या नंतर किती वेळा आलं पाहिजे, कसं भेटलं पाहिजे, हे साहेबांनी सूचना दिलेले तुम्ही सर्वांनी ऐकलेले. ह्या सूचनाचा पालन जर केला तर आपल्या मुलाचं आयुष्य चांगलं घडेल असं मी सर्वांना विनंती करतो. आयुष्य चांगलं घडेल हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. संघटनेचा कार्यक्रम वेगळा होता की शाळा प्रवेशाच्या दरम्यान जे विद्यार्थी या ठिकाणी येतील त्यांचं स्वागताचा कार्यक्रम आम्ही श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाणे असेल, रायगड असेल, नाशिक असेल, पालघर असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे श्रमजीवी संघटना आहे त्या ठिकाणी हा शाळा प्रवेशाचा आनंदोत्सव स्वागताचा कार्यक्रम मुलांचा आम्ही करतोय. आजही देखील आढावा समिती अध्यक्ष मंत्री दर्जा आदरणीय विवेक भाऊ माजिवलीमध्ये कार्यक्रम आता त्यांचा होईल. कदाचित ते हे भागात सुद्धा येतील.
परंतु ज्या ज्या भागात हा कार्यक्रम करता येईल, ज्या ज्या जिल्हा परिषद शाळा असतील, आश्रमशाळा असतील, त्या ठिकाणी ही कार्यक्रम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव पाड्यात जाऊन, म्हणजे प्रथमतः एका बाजूला संघर्ष करणं, आंदोलन करणं, न्यायासाठी लढणं, संविधानात जे आपल्याला अधिकार दिले, मग अनुच्छेद 21 असेल तो जगण्याचा अधिकार आहे, अनुच्छेद 19 आपल्या स्वातंत्र्याचा अधिकार दिले, तर जगण्याच्या अधिकारामध्ये आपल्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. हे विरोध असताना अनेक वेळा आपले श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अनेक संघर्ष होतात, लढे होऊ शकतो आपण आणि आपला हक्क मिळवून घेतो. शिक्षणाचा तेवढाच महत्वाचा हक्क आहे. आपल्याकडे हा मोठा प्रश्न आहे की एका बाजूला मराठी शाळा बंद होतात, दुसऱ्या बाजूला हे होते आणि शिक्षणापासून वंचित होण्याची आज काही विद्यार्थ्यांची वेळ आलेली आहे. पण ते त्यांचं वय नाही आहे, त्यांचं वय हे झाडासारखं फुलणार आहे, पालवी फुटण्याचा टाईम आहे आणि असा प्रसंग आहे तर ज्याला तोंड देण्यासाठी आपण पालकाने सुद्धा जागृत व्हायला हवं. दुसरी गोष्ट, तुम्ही कसलंच सहकार्य नव्हतं, आता सगळ्यांनी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. आज मला अतिशय आनंद झाला की श्रमजीवी संघटनेने सुद्धा या आश्रमशाळेमध्ये येऊन जे मुलाचं मार्गदर्शन केलं त्याची आपण अंमलबजावणी करतो. आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल ठरवण्याचा आज जी सुरुवात आहे ते शेवटपर्यंत पाळणं आपलं कर्तव्य आहे. नुसतं शिक्षणावर आणि हे नाही. आज इथे परिस्थिती अशी आहे की तुम्ही आपण विद्यार्थी मिळवतो, विद्यार्थी मिळवण्याकरता आपण काय करायचं आता गर्दी होती. आता परिस्थिती अशी आहे की ही तुकडी वाढवण्याशिवाय शहराला सुद्धा व्यवस्थित नाही. त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहे आणि कालच मला फोन आला की तुमचं तुकडी वाढवण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या याच्यावर आहे, कोणाचे एक दोन वगैरे असंच सहकार्य संघटनेचे पण आम्हाला करावं. आणि हे जे रोपटं आहे हे वाढवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य केलं तर हा समाज कुठल्या कुठे राहील. पूर्वी समाजाला किंमत नव्हती, त्या माणसाची किंमत त्याच्या परिस्थितीवर होत होती, त्याच्याकडे शिक्षण नव्हतं. आज आमची पुढे जातात, त्यांचं भवितव्य पाहिलं तर त्यांना आज आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. शासन आपल्या पाठी आहे, परंतु शासनाला जागा करणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या पुढे प्रश्न असा आहे की एका बाजूला शाळा बंद होतात, एका बाजूला आमची मुलं वंचित राहतात. त्यासाठी तुकडीसाठी ही योजना केली पाहिजे होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शहर लोकांना थोडासा त्रास होतो. की आपण कार्यकर्ते आपल्याला प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची सोय व्हावी, त्याला क्लासमध्ये ॲडमिशन मिळावं. शिक्षकांपुढे दोन अडचणी आहेत की पटसंख्येच्या व्यतिरिक्त त्याला घेऊ शकत नाही, घेतली तर सगळ्यांचा शिक्षणाचा होती. तिसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी सांभाळायचं आणि आपण अभ्यास करायचा का माझ्या मुलाला घ्या. आज काही मुलांना जे आहे त्यांनी म्हणून त्यांची मुलं 8वीतून त्याला 9वीला त्या हे पाहिजे ॲडमिशन पाहिजे. आज इथे 9वीचे ॲडमिशन करत असताना 60%च्या वर मार्क मिळणाऱ्याची यादी आम्ही यादी पूर्ण केली. ती यादी पटसंख्येच्या पार केली. अशा परिस्थितीमध्ये काही पालकांकडून आग्रह होतो, त्यांचा हक्क आहे की आमच्या मुलाला घ्या. त्या मुलाला 47% काही
इंग्लिश मीडियम मध्ये आहेत त्याला आता माझे याच्या टाकणार हे सुद्धा त्याच्या बोलण्यावर त्याला जड लागेल. पालकांनी या गोष्टीचा आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की काही ठिकाणी तुम्हाला हे नसेल तर दुसऱ्या शाळेवर तुम्ही ॲडमिशन घ्या, पुढे आपण बघू. आणि हेही सांगण्यात आलं की जर का तुम्ही वाढला काही मिळाला तर आपण त्याला ॲड करू. म्हणून सर बोलण्यात आम्ही तुमच्या मुलाला घेऊ म्हणून तुम्ही एका ठिकाणी राहणं योग्य नाही. तुम्ही तुमची सोय करून ठेवू. नाहीपेक्षा नाही तुम्ही मिळालं तर आपण काय करणार अशा समस्या आहे. सर्वांनी सर्व पालकांनी आणि या संघटनांनी आपल्या ग्रामस्थांनी या कार्याला जोरदार पाठिंबा आणि सहकार्य केला तर हात पुढे केलेला आता पुढे आमचं मन भारावलं येतं. या पुढे याची भरभराट होईल. या शाळेतली स्टोरी फार वेगळी आहे, शून्यातून स्वर्गावर गेली. आणि याच्याही पुढे आमची अपेक्षा आहे माझी परवाच रवी साहेबांची झाली की इथे टेक्निकल कॉलेज सुद्धा व्हायला पाहिजे. त्यांना जागेची आवश्यकता आहे. आता ही जागा आमची आपली पडते या तर एका ठिकाणी जागा आहे त्या जागेची आम्ही मागणी केली पण आज परिस्थिती आहे की प्रत्येकाने जागा आधारित पडली प्रत्येकाने अडवले कोणी हाट म्हणून हाट आपली सांगायची झाली. अशा परिस्थितीने एका ग्रामपंचायतीने आम्हाला ठराव दिला आमच्याकडे जागा कायदेशीर बघायला गेलं तर 100 एकर आणि होईल. सर्वांनी सहकार्य करा. आमच्या दम आहे मदत करू. कुठेही जायचं झालं तर तुमच्यासारखे लोक मागे आपल्या सर्वांचा आम्हाला म्हणून आशीर्वाद आहे. पहिला आपण आला तुम्हाला फार